टीईटी पेपर फुटी प्रकरणी एसआयटी पथक दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये रवाना। मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू। आतापर्यंत तिघांना अटक। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला अखेर न्याय। नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा। फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। फाशीची अंमलबजावणी झाल्यावरच माझं खरं समाधान होईल। नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची कोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया। तर आम्हाला हवी तीच शिक्षा आरोपीला मिळाली। न्यायव्यवस्थेवर विश्वास, पीडितेच्या आईची प्रतिक्रिया। नसरापूर निकालाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन। कोर्टाचे मनापासून आभार। विक्रमी वेळेमध्ये खटला चालला। नवीन उदाहरण कोर्टानं आपल्यासमोर मांडलं। फडणवीसांचं वक्तव्य तर तपास यंत्रणांचंही फडणवीसांकडून कौतुक। शहासेना सुपारी घेऊन काम करते। फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेना सुपारी दिली आहे। उद्धव ठाकरेंची शिंदेच्या शिवसेनेवर टीका। जवळची माणसं का सोडून जात आहेत त्याचा ठाकरेंनी अभ्यास केला पाहिजे। काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलेली सेना एकनाथ शिंदेंनी वाचवली। योगेश कदमांचा ठाकरेंवर निशाणा। विरोधी पक्षाच्या बाकावर 4 जण उपस्थित होते। माणसं नसलेल्या बाकाशी बोलू का? विधानसभेतील सत्ताधाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून आव्हाडांची टीका। खासदार ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंतांची फडणवीसांसोबत चर्चा। अॅडव्होकेट निलेश देशमुखही वर्षा बंगल्यावर। चौघांमध्ये तासभर वर्षा बंगल्यावर बैठक। विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती। निलेश देशमुखांनी गावातील विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। चरणगाव ते अंबाशी आणि चरणगाव ते सायवाणी रस्त्यासाठी 10 कोटी रुपयांची निधीची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची देशमुख यांची माहिती। याआधी पालिकेमध्ये सत्तेमध्ये असणाऱ्यांनी कधीच मुंबईच्या विकासाचा विचार केला नाही। त्यांना मुंबईचा विकास कधी करायचाच नव्हता। श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। विलास घुले हत्या प्रकरण खूप अवघड आहे। या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। मनोज जरांगेंची मागणी। चाळीसगावमध्ये पोलीस उपनिरीक्षकानं महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप। शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार उन्मेष पाटलांचा आरोप। पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी। राज्याला एल निनोचा परिणाम भोगावा लागेल। सरकारने नियोजनाची जबाबदारी नीट निभावली नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेल्वेनं पाणी आणावं लागेल अशी परिस्थिती। नाना पटोलेंचा निशाणा। मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये 1.5 लाखांहून अधिक खटले प्रलंबित। खटल्यांच्या सुनावणीमधील विलंबाबद्दल कायदेतज्ञांकडून चिंता व्यक्त। स्थगिती आदेश, कागदपत्रांची कमतरता आणि वकिलांच्या अनुपस्थितीमुळे हजारो खटले रखडले। मुंबईमध्ये आजपासून मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार। 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान। केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देणार। उंदरांचा प्रादुर्भाव, मुदतबाह्य अन्न आणि अस्वच्छ स्वयंपाकघर आढळले। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतील 6 उपाहारगृहांचे परवाने निलंबित केले। एसटीच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना महिनाभराचा अल्टिमेटम। उत्पन्न वाढीसाठी सरकारची कठोर भूमिका। महिनाभरात अपेक्षित उत्पन्न न वाढल्यास अधिकाऱ्यांची बदली आणि यासारख्या कारवाया होणार। मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत न होण्यासाठी उपाययोजना। भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये विद्युत उपकेंद्राच्या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारले जाणार। भविष्यामध्ये एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला तरी पाणीपुरवठा ठप्प होणार नाही। महाराष्ट्रभर 1 जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांना 1000 रुपयांचा दंड। आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून राज्यव्यापी मोहीम। नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनांना अनेक आरटीओ सेवा नाकारल्या जाणार। मुंबईतील वांद्रे कार्टर रोड किनाऱ्यावर 26 फूट लांबीचे हमबॅक व्हेलचे पिल्लू मृतावस्थेमध्ये आढळलं। वर्सोवा सीलिंग प्रकल्पावरील कामगारांना हे पिल्लू खडकांमध्ये अडकलेलं दिसलं। मृतदेह वर्सोवा किनाऱ्यावर नेऊन वाळूमध्ये केला दफन। माजी मंत्री संदीप नाईकांचा बेलापूर विधानसभेमध्ये जनता दरबार। भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात गणेश नाईकांनी जनता दरबार घेतला। पंढरपुरात उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन। शिंदेंमुळे फडणवीसांच्या अडचणी। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा शिंदेच्या शिवसेनेकडून निषेध। टीईटी पेपरफुटीवरून ठाण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन। वारंवार होणाऱ्या पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांचा सरकारच्या विरोधात एल्गार। टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुण्यामध्ये मनविसेचं आंदोलन। पुण्याच्या राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयामध्ये मनविसेचा ठिय्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी। बुलडाण्याच्या देऊळगावमध्ये जलजीवन मिशनची 5 कोटींची नळ योजना 5 वर्ष उलटूनही अपूर्णच। ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गावकरी संतप्त। ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन केलं।
लातूरच्या हरंगुळ खुर्द गावामधला मुख्य रस्त्याची दुरवस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तरुणांचं अर्धनग्न आंदोलन, काम पूर्ण करण्याची आंदोलकांची मागणी. गोंदियाच्या तिरोडा इथे काँग्रेसचे एक दिवसीय धरणं आंदोलन, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि बेरोजगारांच्या समस्यांना घेऊन आंदोलन. यवतमाळमध्ये टीईटी पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवा काँग्रेसचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. टीईटी पेपर फुटीमधील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, युवा काँग्रेसची मागणी. चांदवड तालुक्यामधल्या वडाळी भोई इथे एसटी बस थांबा देण्याची मागणीसाठी गावकरी आक्रमक. मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळी भोई इथे रस्ता रोको आंदोलन. वडाळी भोईसह 22 गावातील नागरिकांची एसटी बस न थांबल्यानं गैरसोय. इगतपुरी तालुक्यामधल्या धरणांनी तळ गाठला. 11 प्रकल्पांमध्ये केवळ 20%पेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा तब्बल 38% इतका होता. जळगावातील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांवरून भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुखांचा संताप. पालिकेच्या कारभारावर देशमुख संतापले. शेरोशायरी करत पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुनावलं. नाशिकच्या बागलाणमध्ये मटण खाऊन दही खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू. दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली. पती शांताराम ह्याळीस यांच्यावर उपचार सुरू. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज वाशिमच्या रिसोड शहरामध्ये दाखल होणार. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरामध्ये जय्यत तयारी. यंदा महाप्रसादासाठी तब्बल 40,000 लाडू तयार केले जातात. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेमध्ये भंगाराचा विषय गाजला. पालिका अधिकाऱ्यांनी काढलेल्या भंगाराच्या निविदा वादाच्या भोवऱ्यात. ई निविदा न काढता टेंडर दिल्यानं नगरसेवक संतापले. छत्रपती संभाजीनगरमधील लाखेगाव महिला मारहाण प्रकरण 7व्या आरोपीला लवकरच अटक करणार असल्याची पोलिसांची माहिती. आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली. बीडच्या माजलगावमधील तालखेड परिसरामध्ये 33 वर्ष तरुणाची हत्या. धारदार शस्त्रानं वार करून विकास वाघमोडे या तरुणाची हत्या. कल्याण पश्चिमेमधील एनआरसी कंपनीच्या थकबाकी मालमत्ता कर वसुलीवरून गोंधळ. नगरसेवक राहुल कोट आक्रमक. केडीएमसीच्या महासभेत अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे ठाकरेंच्या नगरसेवकांचा सभागृहामध्ये ठिय्या. जळगावच्या जामनेरमध्ये 40 वर्ष महिलेवर सामूहिक अत्याचार. देऊळगाव कापूसवाडी रोडवरील जंगलामध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार. 2 तरुणांनी महिलेवर अत्याचार केल्याची पोलिसांची माहिती. 14 आरोपींना अटक करण्यात आली. नाशिकच्या येवल्यामध्ये जमिनीच्या वादातून 2 सख्ख्या भावांमध्ये राडा. जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये पुतण्या अर्जुन चव्हाणचा मृत्यू. पोलिसांनी 4 तासामध्ये 11 आरोपींना ताब्यात घेतलं. अमरावतीमध्ये बनावट पत्राद्वारे 51 लाखांची शेती परस्पर विकली. धर्मादायसह आयुक्तांच्या बनावट पत्राद्वारे मंडळाची शेती विकली. विद्या संपादन मंडळ संस्थेच्या अध्यक्षांसह 2घांच्या विरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. खंडणी, चोरी, हत्या, मारामारी प्रकरणातील आरोपींची धिंड काढली. होनेमाळ, जवाहरनगर या भागांमध्ये आरोपींची धिंड.